भंडारा जिल्ह्याच्या गेल्या आठवडाभरात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे धान जमीनदोस्त झाले आहे। मात्र 10 दिवस लोटूनही प्रशासनाच्या वतीने पंचनामे न झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे। पंचनामेच नाही तर नुकसान भरपाई कशी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे। त्यामुळे प्रशासनाच्या वतीने तत्काळ झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। तर दुसरीकडे पालकमंत्री यांना पंचनामे संदर्भात प्रश्न केले असताना त्यांनी सांगितले आहे की पंचनामा सुरू आहे, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या शेतावर अधिकारी पोहोचलेच नाही। मग पंचनामा कागदावर सुरू आहेत की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे। यावरून असं निदर्शनास येते की शेतकरी खोटं बोलतात की सरकार, हा प्रश्न महत्त्वाचा आहे। सगळे पंचनामे सुरुवात झालेली आहे। 2-3 वेळेमध्ये नुकसान झालेलं आहे। आता त्याचं वर्गीकरण करणं सुरू आहे। जवळपास सगळे पंचनामे झालेले आहेत। फक्त वर्गीकरण करून त्याचा रिपोर्ट येईल। आतापर्यंत कोणी पंचनामे केले नाही। 4 एकर शेती आहे, अजून कोणी पंचनामे केलेले नाही। किती प्रमाणात नुकसान झालं? सरासरी 40 ते 50% नुकसान आहे। काय मागणी? आपली भरपाई करून मागणी आहे।